ठाकरे बंधूंनीही मुंबईमध्ये मोर्चाची हाक दिली आहे। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आणि लाठीचार्ज प्रकरणामध्ये कारवाईसाठी रविवारी ठाकरे बंधूंचा मोर्चा निघणार आहे। तर ठाकरे बंधूंचे आंदोलन हे राजकीय पोळी भाजण्यासाठी असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा काढत आहोत। नीट पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरनं ठाकरे बंधूंनी आता मुंबईत मोर्चाची हाक दिली आहे। येत्या रविवारी म्हणजे 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा निघणार आहे। तर आंदोलनाच्या भरोशावर राजकीय पोळी भाजणं बंद करा अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना फटकारलंय। आम्ही 26 तारखेला एक शक्ती प्रदर्शन मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे की मुंबईसारख्या एका महत्त्वाच्या, सर्वात महत्त्वाच्या देशातल्या शहरामध्ये देखील ही सगळी मुलं आणि सगळेजण पालक हे एकत्र येत आहेत आणि आपला राग रोष व्यक्त करतायत। हे मला असं वाटतं केंद्राला देखील कळणं गरजेचं आहे। हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे। तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी मिळो। उत्तर पाहिजे असतील संसदेत मागा। तुमच्याकडे जर काही कल्पना असतील, संकल्पना असतील तर त्या प्रत्यक्षात आणण्याकरता सरकारला मजबूर करा। पण आंदोलनाच्या भरोशावर आपली राजकीय पोळी भाजणं बंद करा। या ठिकाणी खरोखर विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतील तर चर्चेच्या माध्यमातूनच ते होतील। उद्धव ठाकरेंनी सुरुवातीपासूनच कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता। इतकंच नव्हे तर उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर देखील जाऊन आले आणि आता राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढण्याचं ठरवलंय। दुसरीकडे फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील टीईटी घोटाळ्याची आठवण करून दिली। मी मोर्चा म्हणण्यापेक्षा एक देशाची ताकद काय असते ती ताकद दाखवून देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। जसं राजने सांगितलं की शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकला राज आपण जाऊन दोन गोष्टी करू। एक तर या सरकारला सुबुद्धी आहे, नाहीतर सिद्धिविनायकाला साकडवलं की या देशावरती आलेलं हे अरिष्ट सरकारच्या रूपाने हे लवकरात लवकर दूर कर। मी फक्त आठवण करून देतो, या राज्यातला सगळ्यात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला आणि IAS अधिकाऱ्यापासून सगळे त्याच्यामध्ये सामील होते। इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही। एवढंच नाही तर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवर थेट आरोप लागले। त्या ठिकाणी केवळ पेपर लीकच झाला नाही तर जे नापास होते त्यांना पास करण्याचा पराक्रम देखील त्यांच्याच काळामध्ये झाला। आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून हे बंद करा। दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलन महाराष्ट्रापर्यंत पोहोचलंय, पण यावरून महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप विरुद्ध दोन्ही ठाकरे बंधू आमनेसामने आलेत। राजकारणासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जात असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली। केवल हमारे जो विद्यार्थी है इनके कंधों पर बंदूक रखकर राजनीति करना बंद कीजिए। अगर आपके पास सवाल है तो जवाब मांगिए, अगर सुझाव है तो सुझाव दीजिए और उस पर अमल करने के लिए सरकार को मजबूर कीजिए। लेकिन आपको किसी भी छात्र से कोई लेन देन नहीं है, आपको कोरी राजनीति करनी है। भारतीय जनता पक्ष आजपर्यंत काय करत आलं? त्यांचा असाही दावा आहे की काँग्रेसच्या राजवटीतही अनेकदा पेपर फुटलेले आहेत। तेव्हाही आंदोलन झाली की, म्हणून तर बदललं ना सरकार। त्यावेळेलाही आंदोलन झाली, त्याच्यानंतर सरकार बदललं, ह्यांचं आलं, ते तसे आहेत म्हणून ह्यांना आणलं, हेही तसेच। आणि विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदुका विरोधी पक्ष ठेवत असतील तर विद्यार्थ्यांच्या छातीवरती बंदुका तुम्ही का रोखतात? पत्रकार परिषदेतून राज ठाकरेंनी शरद पवारांनाही टोला लगावला। एक दिवस आधीच शरद पवारांनी मोदींची भेट घेतली, ज्यात तोडगा काढण्यासाठी मोदींची भेट घेतल्याचं पवारांनी सांगितलं। पण मोदी पवारांची भेट म्हणजे जंतर मंतर असल्याचं राज ठाकरे म्हणाले। पण शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, त्यांची त्याला जंतर मंतर म्हणतात। जेव्हापासनं राज ठाकरे आणि पवार साहेबांमध्ये अंतर वाढलं तेव्हापासून त्यांना सगळं जंतर मंतर दिसतं।
दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चात लाठीचार्ज झाला होता, ज्यात काही देशविरोधी घटक मोर्चात घुसल्याचं पोलिसांनी सांगितलं. पण आमच्या रविवारच्या मोर्चात कोणी घुसवले तर फटकावून काढणार असा इशाराही राज ठाकरेंनी दिला. आणि मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार. कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील. पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाहीत. पहिल्या वर्गापासून मराठी सक्तीच्या मुद्द्यावरूनच ठाकरे बंधू एकत्र आले होते. तो विषय सुद्धा विद्यार्थी आणि मराठीचाच होता. आता नीटच्या पेपरफुटीवरनं विद्यार्थ्यांसाठी ठाकरे बंधूंनी मुंबईमध्ये मोर्चाची घोषणा केली आहे. दिनेश दुखंडे आणि कृष्णा सोनारवाडकरसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.